सगळ्यांना गुड इव्हनिंग. सगळ्यात पहिले आत्ता मी जस्ट ऑफिस मधून निघालोय. तुम्हाला ना बऱ्याच वेळा प्रश्न असतो की मी तर इन्क्वायरी केलीच नाही, मला कॉल काय येतोय. मी तर प्रॉपर्टी बघतच नाही, मला कॉल काय येतोय. मी तिकडं काही बघितलंच नव्हतं, हे मला कॉल का करताय. का करताय याचं कारण मी तुम्हाला आज सांगणार. बिकॉज आज मी तसेच कॉल केलेत. त्याला आमच्या भाषेत डेटा कॉलिंग म्हणतात, कोल्ड कॉलिंग म्हणतात, प्रॉस्पेक्ट बिल्डिंग म्हणतात. 100 नाव आहेत, पण काम तेच आहे की नाव नंबर माहिती आहे, कॉल करायचा आहे. राईट. तर मी तुम्हाला त्याचं उत्तर देणार आहे की हे होतं का, काय गोष्टी आहेत चांगल्या वाईट, खरं खोटं. कसं ना, एका रस्त्यावर चालताना आपल्या सगळ्या कॅटेगरीतले लोक मिळतात हायवेवर. तसंच आहे सर. तुमचा नंबर एकदा कोणाकडे गेला, त्याच्यावर सगळ्या पद्धतीचे कॉल येतात तुम्हाला. त्यात तुम्हाला कोणता पिकअप करायचा नाही करायचा हे तुमच्या हातात आहे. पण डेफिनेट हरास्टिंग आय नो. मी स्वतः माझ्या फोनचे अननोन कॉल ब्लॉक करून ठेवलेत. आय नो हाऊ वॉज इट. आपण ड्राईव्ह करत असतो, बाईक चालवत असतो, फटकाने कोणीतरी कॉल करत, हा सर असं असं आहे सर, तसं तसं आहे, घेतलं का सर तुम्ही, नाही ना, अरे भाऊ मी गाडी चालवायलोय. पण काय करावं, सिस्टमॅटिक नाहीये सगळ्या गोष्टी इंडियामध्ये आपल्या. आणि आज लिटरली सांगतो यार, सगळ्यात बेकार म्हणजे यू कॅन रिलेट विथ द IT सेक्टर, यू कॅन रिलेट विथ द रिअल एस्टेट, यू कॅन रिलेट विथ द फूड इंडस्ट्री, एनिथिंग. द मोस्ट प्रिसियस थिंग इज, तुम्ही सांगा मला 5 सेकंद, 1 2 3 4 5, काही पण आन्सर असू द्या, डेटा सगळ्यात महाग आहे आजच्या काळात. सगळ्यात म्हणजे एव्हरीवन इज विलिंग टू कलेक्ट अ डेटा, वर्किंग ऑन अ डेटा, वर्किंग फॉर अ डेटा आणि अर्निंग फ्रॉम डेटा. आता हे रिलेट कोण करू शकतो, जो सेल्स मार्केटिंग मधला आहे, ज्याला 4 उन्हाळे माहिती आहेत, एखादा VP आहे, AVP आहे कोणत्या कंपनीचा, स्वतःचा कोणता बिझनेस आहे एखाद्याचा, त्याला माहिती आहे यार स्टॅटिस्टिक जे निघतात ना, त्यातूनच धंदा आहे. खूप कठीण कार्यक्रम आहे. मी तुम्हाला उत्तर देतो याचं की तुम्हाला कॉल का येतात, कोल्ड कॉलिंग का होते. राईट. तर ॲज ऑफ नाव जे प्रश्न उत्तर मी मांडले, हे सहज डिस्कशन होतं समजून घेण्यासाठी. राईट. आज रामनवमी आहे बाय द वे, तो सगळ्यांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा. भगवान रामांकडून सगळ्यांना चांगला आशीर्वाद मिळावा, सद्बुद्धी मिळावी, आयुष्य मोठं व्हावं सगळ्यांचं, हीच मी प्रार्थना करतो. बाय.